आजरा येथे टेम्पोमधून 13 लाखाची रोख रक्कम चोरी करणारी टोळी गजाआड। सुमारे 14,65,000चा मुद्देमाल जप्त। गोवा येथून इचलकरंजीकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोमधून तब्बल 13 लाखाहून अधिक रोख रक्कम लंपास करणारी टोळी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या LCB पथकाने जेरबंद केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 13,15,000 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोटरसायकल तसेच 3 मोबाईल हँडसेट असा एकूण 14,65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। दिनांक 23 जून 2025 रोजी रात्री 10 वाजता रवी हनुमंत माने राहणार इचलकरंजी हे आपल्या MH10 AW 8982 क्रमांकाच्या टेम्पोने गोवा येथून इचलकरंजीकडे येत असताना उत्तूर येथील शिवाजी चौकात टेम्पो पार्क करून जेवणासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी टेम्पो केबिनमधील 13,48,800 रुपये रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील मालाविरुद्ध गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी LCBच्या पथकाला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला। उत्तूर शिवाजी चौक परिसरातील CCTV फुटेज तपासत असताना 2 संशयितांची माहिती मिळाली। हे आरोपी इचलकरंजी परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर सलग 3 दिवस इचलकरंजी परिसरात त्यांनी सापळा रचून पोलिसांनी दिनांक 8 जुलै 2025 रोजी नारळ चौक येथे 2 इसमांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। अटक केलेल्या आरोपींची नावे शुभम रमेश भोसले वय वर्ष 27 राहणार इचलकरंजी आणि अभिषेक नंदकुमार पोवार वय वर्ष 24 राहणार इचलकरंजी अशी आहेत। त्यांच्या अंगझडतीत ओप्पो व विवो कंपनीचे मोबाईल हँडसेट सापडले। पुढील तपासात तिसरा आरोपी ऋषिकेश सुभाष चौगुले वय वर्ष 27 राहणार नारळ चौक इचलकरंजी यालाही पोलिसांनी अटक केली। तपासात उघड झाले की गोव्याहून येणारा टेम्पो नियमितपणे उत्तर येथे जेवणासाठी थांबत असल्याची माहिती आरोपी शुभम भोसलेला मिळाली होती। त्याने साथीदारासह कट रचून 23 जून 2025 रोजी टेम्पोमधील रोख रक्कम चोरली होती। चोरी केलेली रक्कम ऋषिकेश चौगुलेच्या घरी ठेवण्यात आली होती। आरोपीकडून 13,15,000 रुपये रोख, MH09 FW 5090 क्रमांकाची ॲक्सेस दुचाकी आणि 3 हँडसेट मोबाईल असा एकूण 14,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक केलेल्या 3 आरोपींना आजरा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार समीर कांबळे, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, विशाल चौगुले, रोहित मर्दाने, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र वरंडेकर, हंबीर अतिग्रे आणि अरविंद पाटील यांनी केली। ग्रामदेवता न्यूजसाठी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर।